नेरपेंगळाई येथील झोपडपट्टी परिसरातील मजुरांना लॉकडाऊन दरम्यान उपासमारीची वेळ आल्याने पोलीस विभाग व पंचायत समिती सदस्य गुलाबपुरी महाराज संस्थान यांच्या वतीने धान्य व किराणा वाटप करण्यात आले। देशात सर्वत्र कोरोना व्हायरसचे थैमान घातल्याने व अमरावती जिल्ह्यात रुग्णांची संख्या 5 वर पोहोचली। या दरम्यान 3 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढल्याने ग्रामीण भागातील मजूर वर्गाच्या हाताला काम नाही। तिवसा रोडवरील व खर्डी परिसरात वास्तव्यात असलेल्या मजुरांना कुटुंबाचा गाडा चालविणे कठीण झाले होते। या निराश झालेल्या मजुरांची माहिती पोलीस विभाग, पंचायत समिती सदस्य तसेच गुलाबपुरी महाराज संस्थान यांना माहिती मिळताच यांनी पुढाकार घेऊन धान्य व किराणा वाटप केले। यावेळी शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार विनोद धर्माळे, रमेश नेवारे व नेरपिंगळी पंचायत समिती सदस्य सोनाली नवले, संजय मंगळे, सहकारी सोसायटी अध्यक्ष संजय सुने, प्रकाश नवरे, गजानन नवले, विजय कपिले, अमोल भोरे, निलेश पांडे, शिला उपरीकर, पिंटू सुरजुसे इत्यादी उपस्थित होते। कोरोना हा एक विषाणू आपल्या भारतामध्ये आलेला आहे आणि त्या निमित्तानं सर्वीकडे म्हणजे देशामध्ये असो की महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन जाहीर केलेला आहे आणि या लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे संपूर्ण जो काही मजदूर वर्ग होता, कामगार वर्ग होता, यांना घरीच राहावं लागत आहे आणि त्यांची जी दोन टाइम जेवणाची व्यवस्था होती ही व्यवस्था बिघडलेली आहे आणि त्यांना कुठेही काम नाही आणि अशा वेळेस त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। म्हणून आम्ही आमच्या गावामध्ये जनतेच्या सहभागातून त्यासोबतच गुलाबपुरी महाराज संस्थान यांचं काही सहकार्य घेऊन त्यासोबतच आम्ही स्वतः थोडासा सहभाग दाखवून 2 पोते गव्हाची व्यवस्था, काही आट्याची व्यवस्था, काही किराण्याची व्यवस्था अशी केलेली आहे आणि त्या लोकांना नाही काही संपूर्ण रेग्युलरमध्ये आपण त्यांना जेवण तर देऊ शकत नाही किंवा त्यांची जे काही उपजीविका आहे ती रोजची भागवू शकत नाही, परंतु थोडाफार आपली जर त्यांना मदत मिळत असेल तर अधिकच चांगली गोष्ट आहे आणि ही उपासमारीची वेळ जी आहे ती तात्पुरती त्यांच्यावरची थांबेल अशा या उद्देशाने गावातील ग्रामपंचायत असो, सोसायटी असो, त्यासोबतच आपले शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहेब असो, त्यासोबतच धर्माळे साहेब असो, या सर्वांचं सहकार्य आम्हाला याच्यामध्ये लाभतं। दत्तराज इंगळे, विदर्भ न्यूज, मोर्शी।